गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता वाजलेले आहेत सकाळचे जवळपास 8:30 झालेले आहेत आणि इथे मी माझं सकाळचं सगळं आवरलंय. झाड लोट, अंघोळ पाणी वगैरे सगळं झालंय. आणि इथे खिडकीमध्ये जी माझी झाडं आहेत, साधारणपणे तुळस आहे, कोरफड आहे, मोगरा आहे आणि कारल्याच्या बिया मी लावल्या होत्या, तर त्याचे वेल आलेले आहेत. कढीपत्ताला छान अशी पालवी फुटलेली आहे. तर तिथे मी पाणी झाडांना घातलं आणि आता इथे थोडंसं दिवाबत्ती करायचे. तर इथे अगरबत्तीची भरपूर अशी राख वगैरे पडलेली, तर ती पूर्णपणे काच मी काढली साईडला आणि ती धुवून आणली. सोबत मूर्ती देखील धुतलेली आहे आणि आता इथे थोडीशी दिवाबत्ती करून घेते. तर दिवा लावलेला आहे आणि मस्तपैकी शेवंतीची पांढरी शुभ्र फुलं आहेत, तर ती इथे लावते आणि छान असं थोडंसं वंदना वगैरे करून घेते. मस्त मन प्रसन्न होतं, एक मनाला शांती मिळते. तर कसं आहे ना, आपल्या घरामध्ये आपण कोणत्याही देवाला तुम्ही मानत असाल तर त्याची ना थोडीशी मनापासून जरी आपण पूजा केली ना, तर छान असं एक सकारात्मक वाटतं. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असं चाललेलं असतं की मला हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे. जसं की उदाहरण सांगायला झालं की मला एक नवीन घर घ्यायचं आहे किंवा मग एखादी गाडी घ्यायची आहे किंवा मग एखादा दागिना घ्यायचा आहे. असं खूपदा आपण प्लॅनिंग करत असतो आणि त्याबद्दल आपल्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये चर्चा देखील होत असतात आणि त्या चर्चा होतात, घ्यायचं असं ठरतं. पण काही दिवसाने असं काहीतरी घडतं की आपण जे चर्चा केलेल्या असतात त्या कुठेतरी आपण विसरून जातो आणि ज्या वस्तू आपल्या घ्यायच्या ठरलेल्या असतात तर त्या कुठेतरी राहून जातात. तर असं का होतं बरं? तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ 1% जरी आवडला ना तर नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आता कुठलीही वस्तू घ्यायची म्हणजे त्यासाठी पैसे लागतात आणि पैसे केव्हा येतात? ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या एखाद्या घरातल्या व्यक्तीचं प्रमोशन होतं किंवा मग असंच काहीतरी अचानकपणे तुम्हाला पैसे मिळतात. FD वगैरे तुम्ही मोडता किंवा मग असं काहीतरी असतं की तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटले पैसे वगैरे काढत असता किंवा म्युच्युअल फंड वगैरे याच्यातील पैसे काढत असता किंवा काहीही कुठल्याही मार्गाने जर तुमच्याकडे पैसे येत असतील तर त्यावेळेस तुमची एक मनामध्ये प्लॅनिंग चाललेली असते. जसं की मी आत्ता सांगितलं, नवीन वस्तू घ्यायच्यात, हे घ्यायचे, ते घ्यायचे आणि त्यावेळेस आपलं ठरलेलं असतं की बरं हे पैसे आले ना तर हे करायचंय किंवा प्रमोशन झालंय, होणार आहे, तर आपल्याला ही वस्तू घ्यायची किंवा दिवाळीचा बोनस आलाय तर त्यावेळेस मला एखादा गोल्डचा नेकलेस घ्यायचा आहे. असं खूपदा होतं आणि आपण ते ठरवत असतो. पण ठरवायच्या अगोदर आपल्या डोक्यामध्ये काय काय होतं आणि काय काय घडामोडी या थोड्याशा शॉर्ट पिरियडमध्ये घडतात, तर त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगते. तर आपल्या घरामध्ये नवरा बायकोमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये असं जोरदार प्लॅनिंग ठरतं, वस्तू घ्यायची ठरते आणि मग ते कन्फर्म झालेलं असतं, डिसिजन पक्का झालेलं असतं, पण ते आणखीन आपण वस्तू घेतलेली नसते. तर त्याच्या आधी काय होतं बरं, की आपल्या डोक्यामध्ये जे चाललेल्या गोष्टी असतात त्या आपण ना आपल्या जवळच्याच व्यक्तीला आपण सांगत असतो. मग नातेवाईक म्हणा, तुमच्या घरातल्या जवळच्या व्यक्ती म्हणा किंवा मग मित्रमंडळी वगैरे म्हणा, तर मग त्यांना बोलता बोलता आपण बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो की हां, मला घर घ्यायचं प्लॅनिंग चालू आहे, हां, 4 व्हीलर घ्यायची प्लॅनिंग चालू आहे, बघूया दिवाळीनंतर घेऊया की बघूया प्रमोशन होतंय तर प्रमोशन नंतर मस्तपैकी आम्ही कुठेतरी टूरला जाणार आहोत बाहेरगावी वगैरे. तर असं आपण बोलता बोलता जवळच्या व्यक्तीला ह्या आपल्या मनातल्या गोष्टी सांगून जातो. तर या गोष्टी आपण समोरच्या व्यक्तीला का सांगून जातो? तर त्याचं पहिलं उदाहरण आहे की आपण खूप आनंदी असतो आणि आनंदाच्या भरामध्ये आपण समोरच्या व्यक्तीशी आनंदाच्या भरामध्ये पटकन बोलून जातो आणि आपल्याला असं वाटतं की ही माझी खूप जवळची व्यक्ती आहे. ही व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवते, मी तिच्यावर विश्वास ठेवतो आणि ही व्यक्ती ला मी सांगू शकतो. पण कसं आहे ना, आपण जवळच्या व्यक्तीला, मग ती घरातली व्यक्ती असू दे, मित्रमंडळीमधली व्यक्ती असू दे किंवा नातेवाईकांमधली एखादी व्यक्ती असू दे, अशा व्यक्तींना जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेस ती व्यक्ती खरंच हसत खेळत सांगते की अरे वा, खूप छान आहे, मस्त वाटलं हां तुझं हे ऐकून, तुझं प्लॅनिंग खूप सुंदर आहे, अशीच प्रगती करत राहा, असं खूप वेळा बोललं जातं. आपल्या आनंदात ते लोक सहभागी देखील होतात. पण तुम्हाला खरंच वाटतं का
की ते आपल्या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत. आनंदामध्ये तर ते सहभागी होतातच, पण तुमचं यश ज्या तुम्ही पद्धतीने तुम्ही यश जे प्राप्त करत आहात, तर ते यश कुठेतरी त्यांना खुपत असतं किंवा ते त्यांना कुठेतरी रुचत नसतं. थोडक्यात काय, की इतक्या लवकर त्याने कसं काय गाडी घ्यायचा प्लॅन केला? इतक्या लवकर कसं काय बाहेरगावी टूर करण्याचा त्याने प्लॅन केला किंवा इतक्या लवकर घर कसं काय केलं? जे आपल्याला जमलं नाही ते त्याने कसं काय करून दाखवलं? असे खूप सारे विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत असतात आणि कुठेतरी एक जी निगेटिव्हिटी जी असते ना, तर तुम्ही बोलत असताना खूप हसतमुखाने, आनंदाने तुम्ही ती गोष्ट समोरच्याकडे तुम्ही शेअर करत असता. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर देखील आनंद असतो, पण कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये जे चाललेले विचार असतात ते त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला अजिबातच दिसत नाही. आणि तुम्हाला असं वाटतं, की हां, ती व्यक्ती माझा आनंद स्वीकारते माझ्या आनंदामध्ये ती सहभागी आहे. पण तसं अजिबातच होत नाही बरं का. आणि कुठेतरी तुमचा आनंद तुम्ही शेअर करता, पण समोरच्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये चाललेले जे विचार असतात, तुमचा आनंद न रुचण्याचं किंवा तुमची प्लॅनिंग इतक्या पटकन तुम्ही कसं काय यश प्राप्त केलं, तर हे जे विचार त्यांचे निगेटिव्ह विचार जे असतात ना, कुठेतरी तुमच्याकडे ते नकारात्मक पद्धतीने येत असतात. भले समोरची व्यक्ती खूप हसून तुमचं कौतुक करते, तुमचं स्वागत करते, तुमच्या विचारांचं स्वागत करते, पण आतून कुठेतरी तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार सुरू असतात. आणि म्हणून एखादी गोष्ट होणार आहे तुमच्या बाबत, सक्सेस होणार आहे, पण ती होता होता राहून जाते. आणि म्हणूनच या अशा काही वाईट सवयी ज्या आपल्याला असायला हव्यात, तर त्या कोणत्या बरं? तर ते मी तुमच्याशी शेअर करते. जर तुमचं प्रमोशन होतंय, तर ती गोष्ट फक्त तुमच्यामध्ये आणि तुमच्या आई-वडिलांमध्येच ही गोष्ट राहू द्या, भाऊ-बहीणमध्येच ही गोष्ट राहू द्या. म्हणजेच काय, फक्त तुमच्या कुटुंबामध्ये ही गोष्ट राहू द्या. ही गोष्ट जर बाहेर आली, तर पुन्हा निगेटिव्हिटीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घर घेण्याचं प्लॅन करताय किंवा घर घेण्याचं ठरलेलं आहे, तरी देखील ही गोष्ट तुमच्यामध्येच राहिली पाहिजे. खूप संयम ठेवावा लागतो या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंतच ठेवण्यासाठी. कारण की कसं आहे ना, बऱ्याचदा आपल्याला आनंदाच्या भरात भरपूर काही गोष्टी सांगून जाण्याची सवय असते. पण या सवयीला कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे. सुट्ट्यांमध्ये ट्रिपला कुठेतरी बाहेरगावी जायचंय तरी देखील तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं पाहिजे किंवा मग तुम्हाला एखादी कार वगैरे घ्यायची, घरामध्ये एखादी एक्सपेन्सिव्ह वस्तू वगैरे घ्यायची, तर ती देखील तुमच्यापर्यंतच मर्यादित राहिली पाहिजे. तिथे देखील आपल्यावर आपला स्वतःचा ताबा असणं खूप गरजेचं आहे. आपला जोडीदार खूप चांगला आहे, आपलं सगळंच खूप चांगलं चाललेलं आहे, हे देखील तुम्ही कोणाला सांगू नका. तिथे देखील तुम्हाला शांतच राहायचं आहे. कारण की कसं आहे ना, 99% असं अनुभवास आलेलं आहे, की जेव्हा-जेव्हा आपण आपले विचार, आपली मतं किंवा मग आपला आनंद चुकीच्या व्यक्तीसमोर जेव्हा आपण व्यक्त करत असतो ना, तर तेव्हा-तेव्हा ती कामं होता-होता राहिलेली आहेत. जेव्हा आपण आपलीच माणसं आहेत, आपलीच मित्रमंडळी आहेत, असं समजून तुम्ही असा दावा करता, की माझीच माणसं आहेत आणि यांच्याशी मी माझा आनंद शेअर करू शकते किंवा शेअर करू शकतो. तर अशी दावा करणारी माणसंच कधी-कधी तुमचा हा आनंद, तुमचं यश त्यांना कुठेतरी खुपत असतं आणि ही जी तुमची सगळ्यात मोठी चूक आहे, जो आनंद तुम्ही तुमच्या समोरच्या व्यक्तीशी शेअर करत असता. कारण की या लोकांकडे फक्त जळाऊ वृत्ती आणि ईर्ष्या आहे. या कारणांमुळे त्यांना कधीच असं वाटणार नाही, की तुमचं चांगलं व्हावं, तुम्हाला यश मिळावं आणि तुमची भरभराट व्हावी. त्यामुळे ही लोकं टपून बसलेली असतात तुमचं अपयश बघण्यासाठी. कधी तुम्ही एकदा अपयशाच्या दरीमध्ये कोसळताय आणि कधी तुमची एकदाची फजिती त्यांना पाहायला मिळतीये. या लोकांना तुमची प्रगती पाहावीशी वाटेल, पण तुमची प्रगती झालेली ते कधीच खपवून घेणार नाहीत. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं फार गरजेची आहे. ज्यांना आपण फार आपले जवळचे मानतो, मग ते नातेवाईक, मित्रमंडळी किंवा आपल्या घरातील मंडळी जरी असतील, तरी ते आपल्याही नकळत गुपितपणे आपल्यावरती कुठेतरी जळत असतात. आणि म्हणून जे काही नियतीने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे आणि जे काही तुम्ही प्लॅन केलेलं आहे, अगदी तसंच व्हावंसं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला तुमचं तोंड बंद ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या काही अशा वाईट सवयी आहेत, ज्या मी तुमच्याशी शेअर केल्या, की त्या तुम्हाला कोणालाही सांगायच्या नाहीये. त्या फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवायच्या आहेत.
याचं उत्तम उदाहरण जर सांगायचं झालं तर तुम्ही मोठमोठे बिझनेसमॅन जर बघितले असतील तर ते कुठल्याही गोष्टीचा दिखावा करत नाहीत किंवा कुठल्याही गोष्टी त्या कधी शेअर करत नाही. तर अशाच पद्धतीने काही गोष्टी आपल्याला देखील शिकून घेतल्या पाहिजेत. तर या काही अशा वाईट सवयी होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो शेअर करून सबस्क्राईब देखील करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय.